खांडे यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय। बजरंग सोनावणेंना कुंडलिक खांडेंनी मदत केल्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली होती आणि कुंडलिक खांडेंविरोधात बीडमधील मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला चढवलाय। बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत। तसंच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचीही भाषा करण्यात येते। निवडणूक निकालापूर्वी झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे, त्यामुळे याची बीडच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। तर एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दरम्यान कथित ऑडिओ क्लिप मधला आवाज माझा नाही असं स्पष्टीकरण शिवराज बांगर यांनी दिले। माझे आणि कुंडलिक खांडे यांचं गेल्या 10 वर्षांपासून वैर असल्याचं शिवराज बांगर म्हणतात। कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं शिवराज बांगर यांनी स्पष्ट केलं आहे। कुंडलिक खांडे जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचं आणि माझं राजकीय वैर हे गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे। ज्या व्यक्तीमुळे मला शिवसेना पक्ष सोडावा लागला, त्या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारची चर्चा करूच कसा शकतो असा प्रश्न मला आणि माझ्याजवळ जे मला ओळखतात त्या लोकांना पडलेला आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही आहे। मी कुठल्याही प्रकारची अशी चर्चा केलेली नाही। ही क्लिप जी माध्यमावरती व्हायरल होते त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामधल्या आवाजाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कुणी हे घडून आणलंय त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। क्लिपची सत्यता तपासून वरिष्ठांकडे तक्रार करणारे भाजपचे